खालापूरमध्ये बालविवाहाविरोधात जनजागृतीचा निर्धार. पालक युवकांचा उत्स्फूर्त सहभाग, मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर संपन्न. समाजामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अश्वपरीस फाउंडेशन खोपोली यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अलिबाग, खालापूर पोलीस स्टेशन व चौक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोंडेवाडी, खालापूर येथे मार्गदर्शन व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास पालक, युवक युवती तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजही अपुऱ्या शिक्षणामुळे व सामाजिक जागरूकतेच्या अभावामुळे अनेक ठिकाणी बालविवाहाची प्रकरणे घडताना दिसतात. अशा घटनांमुळे कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची नोंद होऊन संबंधित कुटुंबांना आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः आदिवासी समाजात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मत अश्वपरीस फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ इशिका शेलार यांनी व्यक्त केले. समाजामध्ये बालविवाह रोखण्यासाठी आणि नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्यात येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान बालहक्क आणि त्यासंबंधित कायदे याबाबत उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहाचे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम, त्याविरोधातील कायदेशीर तरतुदी तसेच अशा प्रकरणांमध्ये नोंद होणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. याशिवाय महिलांवर होणारे अत्याचार, न्यायालयीन प्रक्रिया तसेच महिलांना उपलब्ध असलेल्या संरक्षणाच्या कायदेशीर उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी बांधवांच्या विविध सामाजिक समस्या यावेळी ऐकून घेतल्या गेल्या. कागदपत्री प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे, न्याय मिळवण्यात होणाऱ्या बाबत विलंब तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणी यावरही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात चाइल्ड हेल्पलाईन, अत्याचारग्रस्त महिलांनी मदतीसाठी कुठे संपर्क साधावा, बेरोजगारीचे सामाजिक परिणाम, शिक्षणाचे महत्त्व आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी योग्य माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. निराधार स्त्रिया व मुली यांच्या शिक्षण व देखरेखीबाबत प्रेरणा बहुउद्देशीय संस्था त्यांच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास खालापूर पोलीस स्टेशन व चौक पोलीस स्टेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडला. या शिबिरात अश्वपरीस फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ इशिका शेलार, महिला व बालविकास सेवा विभाग प्रमुख सौ प्रकाश पवार, सहाय्यक अभय केंद्र संरक्षण अधिकारी श्री मिथुन लक्ष्मण गुंजाळ, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती बेबीताई साळवी तसेच प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ आशाताई जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल पवार तसेच इतर पोलीस अधिकारी व कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या यशस्वी योजनांसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. या शिबिराच्या आयोजनासाठी अनिल जाधव, श्याम वाघमारे आणि राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोक, खालापूर, रायगड. दुसऱ्या बाजूने फिरलं तर लगेच तुम्हाला पाणी नाही. म्हणजे आता जातीचा दाखला काढायला गेला ना तर आता तुम्हाला सांगतो 1 वर्ष झाला. म्हणजे गेल्या वर्षी जाती दाखला काढायला दिले 4 लोकांचे, त्यांचे फक्त तहसीलदार ऑफिसला जातात परत रिटर्न येतात. त्यांचे म्हणजे तिथं साईडच नाही, त्यांचा 60 वर्षाचा पुरावा दिलाय, त्यांचे वडिलांचे मूर्ती दाखले पण दिले, आधार कार्ड जोडले, सर्व केलं. आमची इथे एक कोतवाल आहे ना शिंदूरला,
त्यांच्याकडे पण देऊन टाकलो आम्ही. तुम्ही एक काम करा, ज्यांचे दाखल्याचे डॉक्युमेंट्स आहेत एक लिस्ट करा, त्यांचा नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट पर्सन जे असतील ते आम्हाला द्या. त्यांचे जे दाखले जे असतील ना फॉर्म ते माझ्याकडे आणून द्या तुम्ही. काय होतं माहिती आहे का मॅडम, आता समजा आम्ही घेऊन गेलो, आम्ही तर काय 10वी 11वी पर्यंत शिकलो, जास्त नाही शिकलो, पण इथून कालापुला गेलो ना तर तिथे ते बोलतात इथं हा डॉक्युमेंट नाही, हा होणार नाही. मग तिथून आमची लोक एक कागदासाठी 10 फेऱ्या मारायला लागतात. नुसतं आपला उत्पन्न दाखला काढायला गेलं ना तरी 10 फेऱ्या मारायला लागतात. असं इथं प्रश्न आहे.